काँग्रेसचा पॅनल निवडून आणण्याचा बैठकीत निर्धार. पुणे महानगरपालिकेत यावर्षी काँग्रेसचेच उमेदवार निवडून देण्याचा निर्धार काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते एकत्रित येऊन बैठकीत करण्यात आला. काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा एकदा दिसला पाहिजे असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले. उमेदवार ॲडव्होकेट रमेश पवळेसर, उमेदवार सुंदरताई ओव्हाळ, उमेदवार प्राजक्ताताई गायकवाड, उमेदवार सुप्रिया भुतळा या सर्वांनी मतदार आणि काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सगळ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवला पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी या भागाचा प्रमुख म्हणून मी आपल्याला नम्र विनंती या ठिकाणी करणार आहोत. कारण आपल्याकडे फार थोडे दिवस राहिलेले आहेत. हर्षद हांडेने या ठिकाणी सांगितलं, औंधला सुंदर ओवाळ आणि पवळे सरांनी 2-3 भागामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला. आम्ही सुद्धा औंधच्या भागामध्ये अनेक कार्यक्रम घेतले. मोहम्मद भाई असे, करीम तुर्क असतील, हे ज्येष्ठ नेतृत्व यांनी या भागामध्ये मुस्लिम समाजाशी माझं या ठिकाणी संधान बांधून दिलं. तसं संधान आपण या ठिकाणी पुढे अजून आपल्याला त्या भागामध्ये जायचं आहे, त्या भागामध्ये काम करायचं आहे. आपण सर्वांनी औंधची काळजी काही तुम्ही करू नका. किती बलाढ्य उमेदवार असू द्या, काही काळजी करू नका. या ठिकाणी निवडणुकीला सामोर जाताना एकच जिद्द ठेवायची की विजय हा आपलाच आहे, गुलाल हा आपलाच आहे, गुलाल आपणच उधळणार. या जिद्दीनं, या भावनेनं, ही पॉझिटिव्ह माइंडनी पुढं चला, म्हणजे विजय हा आपला नक्कीच होईल. आपल्याला एक लक्षात घ्या की 20 वर्षाचा वनवास आता संपवायचा आहे आणि कोण निवडून येईल यापेक्षा पक्ष निवडून येईल ही भावना मनात ठेवा. वनवास संपवायचा असेल तर पक्ष निवडून आलाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला पुन्हा साबित झालाच पाहिजे आणि तुमचं आमचं स्वामित्व, तुमचं आमचं अस्तित्व, तुमचा आमचा स्वाभिमान हा पुन्हा जागृत झाला पाहिजे. काँग्रेस मेलेली नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाही. आमच्याकडं वाघिणी आहेत, त्या वाघिणी पण चवताळल्या पाहिजेत, सळसळल्या पाहिजेत आणि सरलं पाहिजे की बाबा माझ्या घरात एखादं कार्य निघालं तर मी मनापासून धावून काम करते. त्याचप्रमाणे हे पक्षाचं कार्य म्हणजे माझ्या घरचं कार्य आहे, हे उमेदवार म्हणजे माझ्या घरातला माणूस आहे असं म्हणून त्याच भावनेने, त्याच जिद्दीनं तुम्ही जर बाहेर पडला तर विजय हा आपला आहे याची मला 100% खात्री आहे. आज एवढंच तुम्हाला सांगायचं की आम्हाला उमेदवारी भेटली तर फक्त आम्हाला आमच्या कामाची निष्ठा आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम म्हणून आम्हाला उमेदवारी दिली. आणि आता सांगितलं समोरचे जे बलाढ्य आहेत, पण ते बलाढ्य एकटे एका रात्री इकडून तिकडे बेड कसायचे उडे मारणार आहेत. पण आमच्याकडं तुम्ही साईन नाही आणि तुम्ही एकनिष्ठ आहेत. तुम्ही बोपोडीतून नगरसेवक म्हणा, महापौर म्हणा, मंत्री म्हणा, आमदार म्हणा, तुम्ही घडवून दिलेले आहेत. आणि जे उडे मारणार आहेत त्यांच्याकडे कोण नाही, ते एकटे आहेत. म्हणून आज इथं तर उद्या तिथं. तसे आपण नाही आहे. आपण हे सगळे आपण एक कुटुंबातले लोक आहोत. तर आपण एक कुटुंब असल्यामुळं आपल्याकडे ताकद आहे. जरी आपल्याकडे धनसंपत्ती नसली तर जनसंपत्ती आहे आणि आपल्याकडे तीच ताकद मोठी आहे. आणि आपल्याकडे फक्त 10 दिवस आहे, तर आपण 10 दिवस न मानता आपण सगळ्यांनी एकनिष्ठ केलं तर आपण एक उमेदवार असा आहे की आणि एक महिला अशी आहे की सगळ्यांना नाही का म्हणजे एक बोपडीचा एक भाग कव्हर करू शकते. संधी मिळाली ती ऍक्च्युली एका निष्ठेला संधी आहे. 40 वर्षांच्या कारकिर्दीला संधी आहे. मी त्यांची सून म्हणजे मी तुमची सून आहे. आज तुम्ही मला सून म्हणून आशीर्वाद द्या आणि उद्या माझे कान खडसावून मला जाब विचारा. त्यामुळे मी जास्त तुम्हाला काही बोलणार आहे कारण माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही मला समजवा, तुम्ही मला आशीर्वाद द्या, तुमच्या अनुभवाची शिदोरी मला द्या आणि माझ्या नवी विचारांची त्याला जोड लावून आपण नक्कीच इतिहास घडू आणि पुन्हा पंजाला आणू. आणि हे पॅनल नाहीये, मी सून, ही लेक, बहीण, भाऊ असाच विचार करून आपण आपलं कुटुंब पुढे नेऊया. या बैठकीस माजी नगरसेवक कैलाशदादा गायकवाड, काँग्रेस ज्येष्ठ मार्गदर्शक सत्तार मिस्त्री, पत्रकार महेंद्र कांबरे, युवक काँग्रेस हर्षद हांडे आणि सर्व जुने कार्यकर्ते आणि काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.